त्यांना पेपर कोण वाचून दाखवणार? मग ते आम्हाला आमिष दाखवायचे, की तू पेपर सगळा वाचून दाखव. पूर्ण अथपासून इथेपर्यंत मला सगळ्या बातम्या वाचून दाखव. मी तुला 1 आणा देईन. आणि मग त्या 1 आण्याच्या आशेने का होईना, आम्ही तो पेपर वाचायचो. मी, माझा भाऊ, माझी मावस बहीण, माझे मावस भावंडं, दररोज एकाची पाळी आणि मग त्यांनी ते वाचून दाखवायचा सगळा पेपर. आणि ते 2-3 पेपर घ्यायचे. मग आज तू हा वाच, तो वाच असं करत आम्हाला सुद्धा त्या बातम्या कळायच्या. कळत काहीच नव्हतं त्या वयात. पण कळत नसताना सुद्धा काही-काही चांगल्या गोष्टी आपोआप आपल्या मनावर बिंबल्या जातात आणि आपण त्या गोष्टीतून शिकायला लागतो. आणि मग तेव्हापासून आम्हाला वाचनाचं वेड इतकं लागलं, की एखादं पुस्तक दिसलं, की ते वाचल्याशिवाय सोडायचंच नाही. असं मग आपोआपच ते वेड वाचनाचं इतकं वाढायला लागतं, की आपल्याला असं काही वेळेला वाटतं, अरे आपण किती वाचतोय, आपल्या डोळ्याला त्रास होतोय का काय? इतकी अशी ती एक